अरे देसाई भाई, मी तुम्हाला जेंटलमन समजत होतो. हा भला माणूस समजून तुमच्यावर भरोसा केला. अरे तुमच्या वयाकडे पाहून तुम्हाला पैसा दिला तर परत करायचं नावच नाही काय? हा कधी परत करता माझा पैसा? कांती शेठ, मला मान्य आहे माझ्याकडनं चूक झाली आहे. कर्जाचे हप्ते राहिलेत. माझ्या मुलांना दिले पैसे की मी लगेच देतो तुम्हाला. काय झालंय, त्याची बिझनेस मध्ये अडकलेत पैसे. बिझनेस मध्ये अडकला? अरे पण ते सुट्टीलाची गॅरंटी काय? हा आणि तुझ्या मुलांनी जर तुला पैसा नाही दिला तर मी काय करू बाबा? अरे बाबा, आम्हाला रोजचा हिशोब जमावा लागतो. हा लेनदेन असते बाबा. अरे कमीत कमी तो व्याजाचा पैसा परत कर लवकर. काय पण कांती शेठ, माझ्याकडे नाही आहेत पैसे. कुठनं आणू मी? ठीक आहे, मग माझा नाईलाज आहे बाबा. मी काय ते दान धर्म करायला नाही बसलेला, धंदा करायला बसतोय. धंदा. पैसा कसा वसूल करायचा मला चांगला ठाऊक आहे देसाई. मग मला दोष देऊ नका. कांती शेठ ऐका ना, ऐका ना प्लीज. रमण, तुम्ही त्याच्या घराजवळ जात ना? माझा ऐकत नाहीये. पैसा नाही म्हणतो. आता आपला नाईलाज आहे. त्याला कांती शेठचा हिसका दाखवा. हो कांती शेठ, काळजी करू नका. हो, नाक दाबलं नका, तोंड उघडणारच. आज पैसा वसूल करतो मी. काय झालं? कांती शेठने राडा घालायला सांगितलंय. चल. आता काय करायचं? ती बाहेर येईपर्यंत इथेच थांबू आपण. बाबा, दूध बिस्किट खाऊन घ्या. दूध घेईन मी, पण खायला काय नकोय मला. का? खायला का नको? अगं, माझा उपवास आहे आज. बाबा, दर एक दिवसात कसला उपवास असतो तुमचा? हा देवा धर्माचं करा, पण तब्येत सांभाळून. देवा धर्मासाठी नाही ग. ती या वयात पोटाला जरा विश्रांती दिली की बरं असतं. म्हणून एवढे उपवास करायचे का? मला माहितीये तुम्ही हे सगळं कशासाठी करताय. किती वेळ झाला? ही बाई बाहेर कधी येणार? कोण आहे ती? अरे म्हातारड्याची सून आहे. मला बाळ व्हावं म्हणून तुम्ही हे सगळं करताय. तुमचा फ्लॅट आम्हाला राहायला देऊन तुम्ही इथे असे एकटे राहताय. बाबा, अजून किती कराल आमच्यासाठी? नका करू एवढं. आमची तेवढी लायकी नाही बाबा. बाळा, असं बोलायचं नाही. हे बघ, हा अंगारा आणि प्रसाद घे. देवाच्या कृपेनं सगळं काही ठीक होईल. आकाश मुलगा असून मुलासारखं वागत नाही, पण तू सून असून मुलीसारखी काळजी घेतेस. अगं, तुझ्यासाठी एवढं तरी करू दे मला. अंगारा आकाशला पण लाव. आता देवच त्याला सुधारू शकेल. आता फक्त एकच इच्छा आहे, देवाच्या कृपेनं तुला एक छानसं बाळ व्हावं. तुझं मन त्याच्यामध्ये रमावं. बाळाच्या येण्यामुळं आकाशला जबाबदारीची जाणीव होईल आणि तुझ्याही नशिबी सुख येईल. तुला जगण्याचं सुंदर कारण मिळेल. हो कांती शेठ. लाल्या, कांती शेठने सांगितलंय ती 2 मिनिटात बाहेर नाली ना तर ती असतानाच आपण घरात शिरायचं. ठीक आहे.
काय करताय? काय करताय? आवाज बंद. कांती शेटने पाठवलंय पैसे वसुलीसाठी. पैसे दे, आम्ही तुला काहीच करणार नाही. अरे पण कांती शेटला सांगितलं ना फोन करून की माझा मुलगा पैसे घेऊन येणार आहे म्हणून. निदान तोपर्यंत तरी थांबा ना. आपल्याला थांबायला वेळ नाहीये. आपल्याला वसुलीची भरपूर कामं आहेत. तू पैसे दे, नाही तुझ्या घरातलं एक एक सामान घेऊन जाऊ. अरे पण मग मी काय सांगतो ते तर- तू काय नाही ये लाला, घरामध्ये काय सामान आहे का बघ जा आतमध्ये. अरे काय करताय तुम्ही? ते काय करताय तुम्ही? गप्रे, वसुली करतोय. रमण, यांच्याकडे दुधाला आणि फळाला पैसे आहेत. आपल्या शेठचे पैसे द्यायला तेवढे पैसे नाही त्याच्याकडे. काय रे म्हाताऱ्या, पैसे द्यायची इच्छा नाही वाटते तुझी? हा, लाल्या, आपला शेट खुश होईल ना असा एकही आयटम नाही या घरात. का? आहे की काय? हे काय? काय करताय तुम्ही? बाबा, बाबांचा आवाज काय झालं असेल? आवाज बंद कर नाही तर मारून टाकीन. बाबा, दार उघडा. बाबा, बाबा काय झालं? बाबा दार उघडा. मला वाटतं ती चालेल. जा बघ जा. बाबा दार उघडा. हा? बाबा, तुम्ही बाबांना सोडा. तुझ्या बाबाला मारत नाहीये. तरी जे पैसे घेतलेत ना ते वसूल करायला आलंय. अलका जा तू इथून. हे लोक भयानक आहेत. नाही, मी नाही जाणार. हे काय करताय तुम्ही? कांती शेटकडनं पैसे घेतले तुझ्या बाबा, बापाने. बाबा, हे काय करताय तुम्ही? काय करताय? कांती शेटच्या पैशाची वसुली करतोय. या सासऱ्याने उधार घेतलाय कांती शेटकडनं पैसा. आणि जर पैसा दिला नाही ना त्या घरातलं सगळं सामान घेऊन जाणार. तुला काय विचारायचं असेल ना ते आमच्या शेटला जाऊन विचारायचं. आमच्या कामाच्या आड यायचं नाही. आम्हाला आमची ड्युटी करू द्या, कळलं का? बाबा, तुम्ही आकाशला फोन करा ना. तो पैसे घेऊन येतच असेल. करा करा, आकाशला फोन करा. तो जर पैसे घेऊन आला ना तर तुम्ही घेतलेलं कर्ज पण फिटेल आणि हे तुमचं सामान पण तुम्हाला मी परत देतो. करा, आकाशला फोन करा. करा. आलेल्या वस्तू सोडू ना, त्या परत मिळणार नाहीत. ती आमची फी समजून माफ करायची. काय? लावा तुमच्या लेकाला फोन लावा. हा? शरद, प्लीज जरा मदत करशील का? म्हणजे जाम लोचा झालाय म्हणून मी आलोय तुझ्याकडे. पैसे हवेत? हो. किती? 50,000. काय एवढे? नाही नाही, मला 25,000 दिले तरी चालते. बाकीचे मी कुठून तरी मॅनेज करेल. बघ ना, म्हणजे मग मी अडचण. परत काय?
आकाश फोन कट का करतोय? याचा अर्थ त्याच्याकडे पैसे नाहीयेत. बघ ना यार, अरे आकाश 25,000 काय छोटी रक्कम नाही झाली. हे बघ, मी तुला शब्द देतो 3 महिन्यात तुला पैसे परत करेन. मैत्री खातीर एवढं तरी कर ना. ठीक आहे बघतो. अरे फोन तरी घे. नाही असू दे, महत्वाचं नाही ते. पण हा 3 महिन्यात माझे पैसे देशील ना? अरे 3 महिने सुद्धा लागणार नाही, त्याच्या आत तुला परत करेन. आणि तुला मागायची गरज सुद्धा पडणार नाही. मी इथे येऊन तुला पैसे देतो. फक्त मी आता अडचणीत आहे, मला जरा पैशाची मदत कर प्लीज. नाहीतर मी येतो का कधी मागायला तुझ्याकडे? ठीक आहे. याला पण इथेच तडमाडायचं होतं का आता? वाट लागली. अरे आकाश, आहेस कुठे तू? सगळीकडे शोधतोय मी तुला. कधी देणारस माझे 20,000? 2 महिन्यात देतो म्हणाला होतास. 4 महिने झाले तरी परत देण्याचं नाव नाही, तोंडही दाखवत नाहीये. वा, छान. हा बरं झाला हा वेळेवरती आला, नाहीतर मीही फसलो असतो. अरे 4 महिन्यात तू ह्याचे पैसे दिले नाहीस तर माझे कुठून देणार? एक पैसा तुला मिळणार नाही. आणि माझे पैसे परत द्यायचे. कसे द्यायचे तो तुझा प्रश्न आहे. आज तुला शेवटची वॉर्निंग. तुझ्याकडे पण पैसे मागायला आला अरे तो? हो, 50,000. काय बोलतोस? हॅलो. ओ कांती शेठ, एवढ्या दिवसाची ओळख आहे आपली. मी पैसे देणार आहे ना तुमचे, आणि तुम्ही पैशासाठी गुंड काय पाठवलेत घरी? त्यांनी माझ्या गळ्यात ती चेन काढून घेतली आणि घरात दादागिरी करतात ते. मग काय ठरणार अविनाश भाई? बऱ्या बोलानं सांगितलं तर तुम्ही ऐकलं नाही. मुदत तरी किती देणार? 3 महिने झाले. तुम्ही माझा हप्ता तर सोडा, व्याज पण दिला नाही. आणि मग माझा पैसा कसा वसूल होणार अविनाश भाई? ओ कांती शेठ, मी आजारी होतो, मुलाने पैसे नाही दिले, त्याला मी तरी काय करणार आहे? अरे तोपर्यंत मी काय करू? उपाशी राहू का? हा? आणि तुम्हाला तुमच्या मुलावर भरोसा आहे का? कशावरून तो पैसे देईल अविनाश भाई? बघा, तुम्ही सिनियर सिटीजन म्हणून माझी माणसं तुमच्याशी रिस्पेक्टिव्ह वागली. नाही तर पैसा नाही दिला ना तर ते तोडफोड मारझोड करतात. बघा, शहाणे व्हा आणि माझे पैसे परत करा. अजून बी वेळ गेलेली नाही. हॅलो हॅलो कांती शेठ, हॅलो हॅलो. हे बघ, आता छोट्या मोठ्या वस्तून येतोय. पुढच्या महिन्यात पैसे दिलेच नाही ना तर टीव्ही, फ्रीज, सोफा सगळं घेऊन जाणार. आणि मग हे मंगळसूत्र खरंय का 1 ग्रामचं आहे? अरे तुम्हाला काय लाज लज्जा आहे का नाही? तुमच्या मंगळसूत्रावर नजर आहे तुमची. ए म्हाताऱ्या, आवाज खाली. कर्ज घेतलेल्या माणसाने आपल्या पायरीत राहायचं, हळू बोलायचं. आम्हीच आमची पायरी सोडली ना, येतो आम्ही. ये लाल्या, ते सामान घे, येतो आम्ही. बाबा, आपल्यावरचं संकट दूर होणं जास्त महत्वाचं आहे. मी तुम्हाला मंगळसूत्र देते, ते विका आणि कर्ज फेडून टाका. बेटा, नाही बेटा, असा विचारही मनात आणू नकोस. अगं, हा नुसता दागिना नाही आहे, तुझं सौभाग्याचं लेणं आहे. पुन्हा हा विचार मनात आणायचा नाही. आणि तसंही कर्ज एवढं मोठं आहे की मंगळसूत्र विकून ते भेटणारच नाहीये. ठीक आहे,
मग निदान आता तुम्ही आम्हाला आर्थिक मदत तरी करू नका. उगाच तुमच्यावर आणखीन ओझा नको. पत्नी नवऱ्याच्या पापपुण्यात आणि सुखदुःखात अर्धी वाटेकरी असते ना बाबा. मग आता जे माझ्या नशिबात असेल ते होईल. मी भोगीन माझे भोग. तुम्ही दुर्लक्ष करा. बेटा, मी दुर्लक्ष कसं करू शकतो? आकाशच्या नशिबाशी तुझं नशीब मी सोडलं का? अरे, हिच्याशी तुझं लग्न लावून दिलं ना, हे चुकलं माझं. वाटलं होतं लग्नानंतर सुधारशील, पण तू कसला सुधारायचं राहिलं बाजूला, तू आणखी बिघडलास. माझ्या कंपनीत चांगली नोकरी आणली होती तुझ्यासाठी, पण तुला बिझनेस करायचा होता. बिझनेस करायला लागला, स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास, कर्ज करून बसलास. तुझी कर्ज फेडण्यातच माझे रिटायरमेंटचे सगळे पैसे संपून गेले. बाबा, किती वेळा बोलून दाखवणार तुम्ही मला? नाही, एक काम करा, त्यापेक्षा पोलिसात जा, माझ्या विरोधात तक्रार करा. पोलीस येतील, मला घेऊन जातील, म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल. म्हणजे तुला मदत केली त्याचे पांग अशी फेडतोस तू? काय बोलून दाखवता? सतत मदत केली म्हणून. कधी बिझनेसला सपोर्ट केला का माझ्या? नाही ना. ह्यात हिची पनोती, तुम्हा दोघांच्या पनोतीमुळे ना माझा बिझनेस बुडालाय. ही लाडकी ना तुमची, ही म्हणे लक्ष्मी, लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरात ना सुबत्ता येणारे दरिद्री घेऊन आली आपल्या घरात ही. अरे, स्वतःच्या अपयशाचं खापर हिच्यावर कशाला फोडतोस तू? अहो, आज तुमच्यामुळे गुंड आले घरात. घरातलं सामान घेऊन गेले, बाबांवर दमदाटी केली, त्यांचा अपमान केला. याचं काहीच वाटत नाही तुम्हाला? जरा नाही, बोलतोय ना आम्ही दोघे, शांत बस. अरे, का बोलायचं नाही तिथं? का बोलायचं नाही? बोलणार ती. तुझी बायको आहे, तुझी गुलाम नाही आहे. आणि अरे, पैसे आणणार होतास ना? पैसे तर आणलेच नाहीस, माझे कॉल पण घेत नव्हतास. बाबा, मी पैशांसाठीच गेलो होतो, पण काय मी त्याच्याकडून पैसे घेणार होतो, सतत तुमचा फोन येतो. त्याच्याकडून पैसे घ्यावा म्हणलं आणि कांती शेटला देऊन टाकावं, त्याचं तोंड बंद कर. तितक्या दिनाकड म्हटला, तुमचा सतत फोन येत होता म्हणून त्यांना काही पैसे दिले नाही. माझा वेळ वाया गेला सगळा. कशाचाही दोष बाबांना देऊ नका. तुमची उसनवारी सगळ्यांना माहित झाली. हे बघ, माझा दोष काढू नकोस, स्वतःच बघायचं. तुला आठवतंय का ग, कोणीतरी म्हणाल होतं आपल्याला की आपल्याला पहिले बाळ झाले की म्हणजे आपल्या लाईफ मध्ये चेंज येईल, काहीतरी चांगलं घडेल, आपली दरिद्री दूर होईल, असं काहीतरी म्हणाल होतं. आठवत? ते तर झालं नाही, पण उलट सासऱ्याच्या सुरासूर मिळून नवऱ्याला त्रास दे, सपोर्ट तर कर. बरोबर आहे ना? लाडकी सुने बाबा. आकाश, बाळाचा विषय काढून तिला का दुखवतोस तू? बाबा, सतत नवरा बायकोच्या भांडणात पडायची काही गरज आहे का तुम्हाला? आता पडावं लागतंय, मला पडावं लागतंय, कारण मीच तुझ्याशी लग्न लावून दिलंय. विषयापासून पडू नकोस. पैशाचं काय करतोस ते सांग. अरे, पैसे नाही दिले तर क्रांती शेठ माझ्या जीवाचं काही बरं वाईट करेल. बाबा, झालं ते जाऊ द्या. मी काय म्हणतो, मला नाही शेवटचे 1 लाख रुपये, म्हणजे बघा, एक ऑर्डर आहे ती पूर्ण करेल आणि 2-3 महिन्यात सगळं कर्ज फेडेल. त्या कांती शेठच्या तोंडावर पैसे फेकून मिळेल, सगळं करेल. फक्त मला ना 1 लाख रुपये द्या, एक संधी द्या, तुमच्या पाया पडतो. ए बाबा, तुला बिझनेस साठी परत पैसे देण्याचा मूर्खपणा करणार नाहीये मी. अरे, माझ्या खात्यात 10,000पेक्षा जास्त शिल्लकच नाही. माझ्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट संपल्या. पॉलिसी शिवाय माझ्याकडे दुसरं काही शिल्लक नाही. म्हणजे तुम्ही मेल्यानंतरच मला पैसे मिळणार? अहो, म्हणजे माझ्या मरणाची वाट बघतोस तू? बाबा, आकाश काय बोललात हे? आधी माफी मागा बाबांची. मी मेल्यानं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील तर मरायला देखील तयार आहे. बाबा, हो काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय मी.
पण तुझं कर्जच 15 लाखाच्या वर आहे. माझ्या पॉलिसीचे फक्त 10 लाख मिळतील. आता काय करायचं हे? बाबा 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 खरंच सांगतो बाबा बाबा मला माफ करावं. नाही म्हणजे माझ्या डोक्यात खूप टेन्शन असल्यामुळे मी बोलून गेलो. नाही मला मला एकदा माफ करा. मी एकदा माफ करा. मी सगळ्या चुकांची ना परतफेड करेन. त्या कांती शेटचं कर्ज फेडेन. मी सगळं व्यवस्थित करेन. फक्त मला एक संधी द्या. मला माफ करा. कांती शेटने पाठवलंय पैसे वसुलीसाठी. माझ्या खात्यात 10,000 पेक्षा जास्त शिल्लकच नाही. माझ्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट संपल्या. का पॉलिसी शिवाय माझ्याकडे दुसरं काही शिल्लक नाही. म्हणजे तुम्ही मेल्यानंतरच मला पैसे मिळेल. तुम्हाला तुमच्या मुलावर भरोसा आहे का? कशावरून तो पैसे देईल अविनाश भाई? एकदा माफ करा. मी सगळ्या चुकांची ना परतफेड करेन. त्या कांती शेटचं कर्ज फेडेन. मी सगळं व्यवस्थित करेन. फक्त मला एक संधी द्या. मला माफ करा. माझा एकुलता एक मुलगा ना तू. माझ्या मरणाची वाट बघतोयस. अरे अरे कुठे आणि काय चुकलं रे माझं? असं का बोललात बाबांना? किती दुखावले गेले ते. आज त्या कांती शेटच्या गुंडांनी येऊन त्यांना इतका त्रास दिला, त्यात तुम्ही भर घातलीत. सॉरी. म्हणजे डोक्यात खूप टेन्शन आहे ग. मी असं चुकून बोलून गेलो. पण तू काळजी करू नको. नाही बोलणार कधीच मी. एक चांगली डील होणार आहे. आणि ती डील झाली ना, तुला आणि बाबांना सुखात ठेवेन. सो सॉरी. हॅलो. बोलतोय.
कोण बोलताय तुम्ही? मला असे फोन करून धमक्या काय देताय? अरे काय चाललंय काय तुमचं? बाबा चहा. बाबा तुम्ही घाबरलात का? काय नाही बाबा खरं सांगा, तुम्हाला माझी शपथ आहे. अलका, गेले काही दिवस मला धमक्यांचे फोन येत आहेत. काय? रात्री अपरात्री कधी आहे? बाबा थांबा. ना साहेब, फोन कट करायचा नाही. तुम्ही घर विका, स्वतःला विका, काही करा, पण आम्हाला आमचे पैसे हवेत. कांती शेटने वसुलीचं काम माझ्याकडे दिलंय. हे बघा, तुम्ही अशी दमदाटी नाही करू शकत. तुम्ही कोण बोलताय? मी त्यांची सून बोलते अलका. तुमच्या फोन्समुळे ते किती घाबरले. जरा तरी त्यांच्या वयाचा विचार करा. वयाचा विचार करतोय म्हणून अजून फक्त फोनवर धमकावतोय. एकदा का मी घरी आलो ना. हे बघा, असं काही करू नका. आम्ही पैसे देऊ. आम्हाला थोडा वेळ द्या अजून. आजवर खूप मुदत दिली तुम्हाला, पण तुम्ही तुमचा शब्द पाळला नाहीत, बेमनी केलीत. त्यांना सांगा पैसे द्या, आता खतम करू. काय? हॅलो हॅलो, हे बघा मी काय सांगतो ऐका. हॅलो हॅलो हॅलो. बाबा आपल्याला पोलिसात जायला पाहिजे. पोलीस? हो, कारण त्यांनी धमकी दिली की. हॅलो. पोलिसांकडे जायचा विचार जरी मनात आणलात तरी तुमच्या तिघांपैकी जो कोणी सापडेल त्याची वाट लावू. जीव प्यारा असेल तर कांती शेटचे पैसे ताबडतोब परत करा. हो हो हो, आम्ही तुम्ही सांगताय तसंच करू. आम्ही पोलिसांकडे नाही जाणार, पण कृपा करून माझ्या सुनेला आणि मुलाला काही करू नका. मी हात जोडतो तुमच्या समोर हवं तर. हॅलो हॅलो. बाबा मी पोलिसात जायचं म्हणाले, त्यांना कसं कळलं? बाबा बाहेर तर कोणीच नाहीये. आपण काय करू शकतो अलका? त्याच्या नकळत कोणाकडे कशी मदत मागू शकतो आपण? चला. गुड. गोंधळेकर काकू. अस्मिता, हो अस्मिता, तू सीडला आणि बंडूला खाली पाठव ना. काय हो, पण झालंय काय? अगं खाली एक माणूस आहे, पांढरे कपडे घातलेला आणि लाल टोपी घातलेला. तो सारखा माझ्याकडे डक लावून पाहतोय आणि फोनवर कोणाशी तरी बोलतोय. पण तू प्लीज लवकर पाठव ना या दोघांना. तुम्ही काळजी करू नका काकू. मी बंडूला सांगते. बंडू खाली देवळात गेलाय. सांग. हा बंडू, ऐक, गोंधळकर काकू घरी आल्या आहेत, खूप घाबरल्या आहेत त्या. खाली कोणी संशयास्पद माणूस दिसतोय का, जो त्यांच्या खिडकीकडे टक लावून पाहतोय? पांढरे कपडे घातलेला आणि लाल टोपी. हा, त्याने पांढरे कपडे घातलेत आणि लाल टोपी घातली.
हॅलो, हो अस्मिता मॅडमच्या घरीच फोन लागला. बोलली मी. नाही अस्मिता मॅडम नाही, मी मनाली बोलते, त्यांची सहकारी. हो हो, मंदिराजवळचीच बिल्डिंग. मॅडमकडे काही काम आहे का? गोंधळेकर काकू हो आमच्या शेजारीच राहतात. पण त्यांची चौकशी इथे फोन करून का करता? हॅलो हॅलो हॅलो. बघ बघ, तो फोनवर सुद्धा माझी चौकशी करत होता. काकू बाई बोलत होती फोनवर. पण मग ती माझी चौकशी का करते? कळेल काकू, आपण शोधून काढूया त्या बाईला. हा, पण तुम्ही घाबरताय का? आम्ही आहोत ना सगळे तुमच्या पाठीशी. ते बघ आला, तोच माणूस आला असेल. चिंटू आहे, घाबरताय कशाला काकू? काय रे चिंट्या, ये. चिंटू कुठे होतास तू? मी बंडू दादा बरोबर खालीच होतो. तू पाहिलंस त्या माणसाला? पाहिलंस की नाही? सांग अस्मिता ताईला. अगं हो, पण आई तो तुझ्याकडे बघतच नव्हता. मी स्वतः बघितलंय, तो माझ्याकडेच बघत होता. अगं आई, तू उगाच घाबरतीयस. बंडू दादांनी मला सांगितलं की तू तुझ्याकडे बघतच नव्हता, कारण तो माणूस सकणा आहे असा. ही म्हणजे अगदी सस्पेन्स स्टोरीची कॉमेडी झाली नाही? काकू हो, पण ती फोनवरती ती बाई माझी चौकशी करत होती. तिचं काय? कळेल, तेही कळेल. म्हणाली बंडूला फोन करून सांग खालीच थांबायला. हो सांगते. तू काकूंसोबत आता त्यांच्या घरी जा आणि तिथेच थांब. आणि आता जो कॉल आला होता तो कॉल ट्रेस कर. ती बाई कोण होती आणि तिने गोंधळेकर काकूंची चौकशी करून फोन का ठेवला हे कळायला हवं. ओके. हा बंडूजी, तुम्हाला मॅडमनी खालीच थांबायला सांगितलं. सिद्धेश्वर गोंधळेकर काकूंसोबत गेले. नाही टोपीवाल्याचं मॅटर नाहीये, हे वेगळंच मॅटर आहे. एका बाईचा फोन आलेला आपल्या घरी. कोणाला तरी विचारूया ना. हो. एक्सक्यूज मी, गोंधळेकर कुठे राहतात माहितीये? ताई, गोंधळेकर कुठे राहतात माहितीये का? गोंधळेकर हो या बिल्डिंग मध्ये राहतात. थँक्यू. ओके. गोंधळेकरांना शोधतं ना? हो. त्या इथंच 15व्या मजल्यावर राहतात. काही काम होतं का? हो, म्हणजे एका स्थळाची चौकशी करायची होती. चल ग. हॅलो, हां शिडराव, ते गोंधळेकर काकूंची चौकशी करणारे 2 जण वर येत आहेत. हां, मी त्या दोघांचा फोटो काढलाय, तो आपल्या ग्रुपवर सेंड करतो. म्हणाली बंडूने ग्रुपवर त्या दोघांचा फोटो पाठवलाय. सिद्धेश्वर काकूंकडेच आहे. बंडूला सुद्धा वर यायला सांगते मी. मॅडम हे तर तेच आहेत. पण आपल्याकडे का आले? थांब मी बघते. नमस्कार. आम्ही देसाई या आत या. बसन.
तुमचं आडनाव देसाई आहे हे तुम्ही कसं ओळखलं? काही वेळापूर्वी तुम्ही आमच्या घरी फोन करून गोंधळेकर काकूंची चौकशी केली. तो नंबर ट्रेस केला आम्ही, त्यावरून कळलं. गोंधळेकरांना शोधतं ना? त्या इथंच 15व्या मजल्यावर राहतात. काही काम होतं का? तुम्ही खाली पण गोंधळेकर काकूंची चौकशी करत होता. तिकडे न जाता इथं आला असं का? नेमकं कोणत्या स्थळाची चौकशी करायची होती तुम्हाला आणि कोणाचं लग्न जमवता तुम्ही? ते बघा, हा मॅरेज ब्युरो नाहीये. हे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता मॅडमचं ऑफिस आहे आणि आमचं घर. माहिती आम्हाला आम्हाला कोणत्या स्थळाची चौकशी करायची नव्हती. आम्हाला तुमच्याकडेच यायचं होतं. तुम्हाला जर आमच्याकडेच यायचं होतं तर मग गोंधळेकर काकूंची चौकशी का केलीत? खोटं का बोललात? आम्ही तसं केलं कारण यांच्या जीवाला धोका आहे. धोका कोणापासून? नक्की काय घडलं? सांगतो, सगळं सांगतो. मी अविनाश देसाई आणि ही माझी सून अलका. मॅडम, गेले कित्येक दिवस मला धमक्यांचे फोन येत आहेत. कसल्या धमक्या? हे बघा, तुमची जर इच्छा असेल की आम्ही तुम्हाला मदत करावी तर त्यासाठी काहीही न लपवता सगळं खरं खरं तुम्हाला सांगावं लागेल. कारण ज्या पद्धतीने तुम्ही आमच्याकडे आलात ती पद्धत संशयास्पद आहे. तसं येण्यामागे आमचा नाईलाज होता मॅडम. काका, नेमका काय नाईलाज आहे? कोण धमकावतोय तुम्हाला? हे बघा, आम्हाला म्हणजे मॅडमला तुम्ही सगळं सांगितलं तर खूप सोपं होईल. हो, आणि तिथे तुम्ही अगदी सेफ आहात. तुम्ही आम्हाला काय सांगता हे बाहेर कोणालाही कळणार नाही. मॅडम, माझ्या घरातही मी सेफ आहे असंच मला वाटत होतं, पण तसं नाही आहे. त्याला सगळं कळतंय. त्याला म्हणजे कोणाला? तो कोण आहे हे आम्हाला माहित नाही, पण आम्ही कोण होते त्याला माहितीये. हे बघा, प्लीज तुम्ही असं आडून आडून बोलू नका. जे काही आहे ते अगदी क्लिअर आणि स्पेसिफिक बोला. मॅडम, मी एक रिटायर्ड माणूस आहे. मी कांती शेठकडून उसने पैसे घेतले होते आणि माझ्या मुलाला आकाशला बिझनेससाठी मी मदत केली होती. पण मुलाला बिझनेसमध्ये नुकसान झालं. मी कांती शेठचे पैसे परत नाही करू शकलो. मग कांती शेठनं त्याच्या वसुलीसाठी माझ्या घरी गुंड पाठवलं. काय करताय? आवाज बंद. कांती शेठने पाठवलंय पैसे वसुलीसाठी. तू पैसे दे, मी तुझ्या घरातलं एक एक सामान घेऊन जाऊ. आणि त्यानंतर अचानक एक वेगळाच माणूस फोन करायला लागला. मला जीवे मारण्याच्या धमक्या द्यायला लागला. बाबा थांबा. साहेब, फोन कट करायचा नाही. तुम्ही घर विका, स्वतःला विका, काही करा, पण आम्हाला आमचे पैसे हवेत. कांती शेटने वसुलीचं काम माझ्याकडे दिलंय. आम्ही पैसे देऊ, आम्हाला थोडा वेळ द्या अजून. आजवर खूप मुदत दिली तुम्हाला, पण तुम्ही तुमचा शब्द पाळला नाहीत, बेमनी केलीत. त्यांना सांगा पैसे देणे आता खतम करू. जीव प्यारा असेल तर कांती शेटचे पैसे ताबडतोब परत करा. हो, पण मग तुम्ही पोलिसांकडे का नाही गेलात? अहो, कारण त्याची आमच्यावर पाळत आहे. आम्ही पोलिसात जाण्याबद्दल नुसतं बोललो आणि
त्यांना लगेच कळलं. त्याचा लगेच फोन आला आम्हाला. आपल्याला पोलिसात जायला पाहिजे. पोलीस? हो, कारण त्यांनी धमकी दिली की हॅलो. पोलिसांकडे जायचा विचार जरी मनात आणलात तरी तुमच्या तिघांपैकी जो कोणी सापडेल त्याची वाट लावू. म्हणून आम्ही फोन करताना आणि खाली सुद्धा तुमच्याऐवजी गोंधळेकर काकूंची चौकशी केली. जेणेकरून पाळत ठेवणाऱ्याला असं वाटेल की आमचं गोंधळेकर काकूंकडेच काम आहे, तुमच्याकडे नाही. तुम्ही जी कारणं सांगतायत ती पटतायत नाही. आणि तुम्ही इथे आला हे त्याला नाही कळणार. हॅलो. अविनाश देसाई कुठे आहात? मॅडम त्याचाच फोन आहे. स्पीकर तुम्ही पोलिसांकडे गेला नाहीत हे तर कळलंय, पण तुम्ही गोंधळकरांकडे गेलाय की आणखी कोणाकडे हे आम्हाला कळेलच.